जय भीम मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका महान क्रांतिकारी समाजसुधारकाबद्दल, ज्यांनी आपल्या समाजात परिवर्तनाची लाट आणली. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन दलित, शोषित आणि स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी समर्पित केलं. आपण बोलत आहोत महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याबद्दल. ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात एका माळी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब मूळचे खानदेशातील होते, पण नंतर पुण्यात स्थायिक झाले. त्यांचे वडील गोविंदराव आणि आई चिमणाबाई होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी त्यांच्या वडिलांनी ज्योतिबांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि याच शिक्षणातून त्यांनी समाजातील अन्याय आणि विषमता यांचा सामना करण्याचं ठरवलं. ज्योतिबांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतलं आणि उच्च विचारांचे धडे गिरवले. त्यांना जातीय आणि सामाजिक अन्यायाचा अनुभव लहानपणीच आला. एकदा त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांना उपस्थित राहण्यास विरोध करण्यात आला, कारण ते खालच्या जातीचे होते. या घटनेमुळे त्यांना जातीव्यवस्थेचा ज्वलंत अनुभव आला आणि त्यांनी जीवनभर या अन्यायाविरोधात लढण्याचं ठरवलं. वयाच्या 13व्या वर्षीच ज्योतिबांचं लग्न सावित्रीबाई फुले यांच्याशी झालं. त्यांच्याबरोबरच त्यांनी समाजात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महान कार्य सुरू केलं. ज्योतिबांनी पहिली मुलींची शाळा 1848 पुण्यात सुरू केली आणि सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका बनल्या. ही शाळा सुरू करणं त्या काळात खूप धाडसी पाऊल होतं, कारण त्या काळात मुलींना शिक्षण देणं पाप मानलं जात होतं. ज्योतिबांनी केवळ शिक्षणच नाही तर सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता यांच्याविरोधही आवाज उठवला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश होता सत्याचा शोध लावणे आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देणे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला आणि शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांसाठी न्याय आणि समानतेची मागणी केली. ज्योतिबांनी स्त्रियांसाठी केवळ शिक्षणच नाही तर विधवा विवाह, विधवांच्या वेदना आणि बालविवाह यांच्या विरुद्धही आवाज उठवला. त्यांनी अनेक विधवांना आश्रय दिला आणि त्यांच्यासाठी आश्रम सुरू केले. तसेच त्यांनी स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांचं शोषण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यामुळे ते केवळ महिलांची मुक्तीचे प्रवर्तक नव्हते, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी होते. ज्योतिबांच्या संघर्षाने आणि धाडसाने अनेकांच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. त्यांनी शूद्र आणि अतिशूद्र यांना शिक्षण आणि समानतेचे अधिकार मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाज स्थापन केला. त्यांनी जातीवाद, धर्मवाद आणि अज्ञानवाद यांच्या विरोधात क्रांतिकारक विचार मांडले. त्यांच्या विचारांनीच पुढे भारतीय समाजात परिवर्तनाची चळवळ चालू ठेवली. ज्योतिबा फुले यांची लेखणीच तीव्र होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, ज्यामध्ये गुलामगिरी हे प्रमुख पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी दलित, शोषित वर्गाच्या दुःखद स्थितीचं वर्णन केलं आहे. त्यांचे विचार, सिद्धांत आजही क्रांतिकारक ठरतात आणि त्यांच्या लिखाणातून समाजाच्या अज्ञानाचा सामना करण्याचं आव्हान दिलं आहे. ज्योतिबा फुले यांचं कार्य केवळ त्यांच्या काळापुरतं सीमित नव्हतं. त्यांनी सुरू केलेली चळवळ पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक समाजसुधारकांनी चालू ठेवली. त्यांचं कार्य आणि विचार आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणांसाठी पायाभूत ठरले. ज्योतिबा फुले यांचं संपूर्ण जीवन शोषित, दलित, स्त्रियांच्या उद्धारासाठी समर्पित होतं. 28 नोव्हेंबर 1890 रोजी यांचं निधन झालं, पण त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी दिलेल्या समानतेचा संदेश आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचा आहे.
मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश मिळाला. त्यांनी आपल्याला शिकवलं की समाजात परिवर्तन घडवण्यासाठी ज्ञानाचं महत्त्व आहे. त्यांच्या महान कार्यामुळेच ते महात्मा या नावाने ओळखले जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊयात. धन्यवाद.